निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली, फॉर्म वितरण केले, काय सांगाल आजच्या संदर्भात? आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महानगरपालिकेच्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचललेलं आहे। शेख महमूद यांच्या अध्यक्षतेखाली नवीन स्थापन झालेल्या हिसार जिल्हा अध्यक्षांचे म्हणून एक चांगल्या उत्तम पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाचा चुरस या ठिकाणी दिसून आली। मोठ्या संख्येने प्रचंड मायनॉरिटीचा समाज या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि त्यांच्या या नेतृत्वामुळे आम्हाला शहरामध्ये मोठी अपेक्षा आहे। निश्चित पद्धतीनं मोठं काम उभं राहील। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून या ठिकाणी आमची भूमिका या आम्ही महापौरपद जरी करू शकलो नाही तरी आमच्या पाठिंब्याशिवाय पुढे महापौर होणार नाही एवढी ताकद या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित मिळेल असा मला विश्वास आहे। राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या दृष्टीनं अहोरात्र प्रयत्न करेल अशी आम्हाला खात्री आहे आणि निश्चित पद्धतीनं राष्ट्रवादी विजयाकडे वाटचाल करेल याविषयी काही शंका बाळगण्याचं कारण नाही। आणि भाजपा मोठा भाऊ आहे, मी नेहमी सांगत आलो, शिंदे गट मधला भाऊ आहे। दोघांनी जर आम्हाला घेऊन चालण्याची भूमिका स्वीकारली तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, नाही स्वीकारली तर त्यांच्याशिवाय निवडणूक लढणार आहोत याच्याविषयी काही शंका नाही, दुमत नाही। आज या ठिकाणची गर्दी पाहता तुमच्या लक्षात आलं असेल की 65 ते 65 वार्डामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहे। एका वार्डातून 2-2, 3-3 उमेदवारांनी फॉर्म नेलेले आहेत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही निश्चितच निर्णायक राहणार आहे एवढंच त्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। इच्छुक उमेदवारांना काय मोलाचा सल्ला देणार आहात? इच्छुक उमेदवारांनी लोकांच्या वार्डातील प्रश्न घेऊन उठलं पाहिजे, त्या प्रश्नाला हात घातला पाहिजे, नाहीतर नुसतेच राष्ट्रवादीचे अजितदादाचे विचार सांगून लोक जमणार नाही। तुम्ही समाजामध्ये हे विचार किती वैयक्तिक कृतीतून आणता याच्याकडे समाजाचं बारीक लक्ष असतं आणि म्हणून गोरगरिबाचे प्रश्न घेतले पाहिजे। शहरातील आपल्या वार्डातील नाल्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, हे घेऊन जो उमेदवार उभा राहील त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असल्यानं मी आणि माझे सर्व सहकारी हे उभे राहिलेले आपल्याला दिसतील। येणाऱ्या कालखंडामध्ये उमेदवारांनी अधिकाधिक मेहनत करावी आणि लोकांचे प्रश्न घेऊन लढण्याची तयारी करावी। जो लोकांबरोबर राहतो त्याला विजय निश्चित असतो असा माझा विश्वास आहे आणि अनुभव आहे।